अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरच्या देवस्थान संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे। शनिदेवाला येथील शुद्ध तेलाचा तेलाभिषेक करण्याचा निर्णय शनी शिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। शनी शिंगणापूर देवस्थानच्या नवीन नियमानुसार 1 मार्च पासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच शनिदेवावर अभिषेक करावा लागणार आहे। शनी शिंगणापूर हे भक्तीचे केंद्र मानले जाते। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे 1 मार्च पासून शनिदेवाच्या शिळेवरती केवळ ब्रँडेड तेलाचाच वापर जो आहे तर तो तेलाभिषेकासाठी केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने शनीश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामसभेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे। भविष्यामध्ये शनी शिंगणापूर येथील शिळेचे जे आहे तर ती झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केवळ खाद्यतेल जे आहे ब्रँडेड तेलच या ठिकाणी स्वीकारलं जाणार असल्याचा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे। यापूर्वी जर आपण बघितलं तर शनिदेवाच्या शिळेवरती सुट्या तेलाचा जो आहे तर तो देखील वापर केला जात होता, मात्र कुठेतरी यामुळे शनिदेवाच्या शिळेला धोका पोहोचू शकतो, त्याची झीज होऊ शकते, त्यामुळे हा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे। आणि 1 मार्च पासून खरं तर या निर्णयाची अंमलबजावणी ही केली जाणार आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर देवस्थानकडून इथले जे व्यावसायिक आहे त्यांची देखील मीटिंग ही घेण्यात आलेली होती। त्यांच्याकडनं देखील अशा संदर्भातलं जे आहे निर्णय घेतल्याचं स्वागत जे आहे तर ते होताना पाहायला मिळतं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर अतिशय स्वागतार्ह खरं तर हा निर्णय आहे आणि 1 मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणार आहे। कॅमेराची झीज होऊ नये, भविष्यामध्ये या मूर्तीला कशाची झळा लागू नये या दृष्टिकोनातून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे। 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्य तेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही।